मराठी अनुवाद. हे त्रिमूर्ती दत्तात्रेय, तुम्ही माझे गुरु आहात. कृष्णा नदीच्या काठावर तुम्ही निवास करता, जिथे तुमचे भक्त राहतात. स्वर्गातील देवसुद्धा त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहतात. प्रभूचे चिंतन करत असताना नामधारक मार्गावरून जात होते, तेव्हा त्यांना थकवा आला आणि ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. तिथे त्यांना झोप लागली. झोपेत त्यांना एक दृष्टांत झाला. त्यांनी स्वप्नात आपले श्री गुरु पाहिले. जटाधारी, संपूर्ण शरीर भस्माने लिप्त, व्याघ्रांबर धारण केलेले आणि पिवळे वस्त्र परिधान केलेले. गुरूंनी नामधारकांच्या कपाळावर भस्म लावले आणि त्यांना निर्भयता प्रदान केली. हे स्वप्नात पाहून नामधारक लगेच जागे झाले आणि त्यांनी आजूबाजूला पाहिले, पण त्यांना कोणी दिसले नाही. तरीही त्यांनी पाहिलेले दिव्य रूप आठवून ते त्या प्रतिमेचे चिंतन करत पुढे चालू लागले. काही अंतरावर त्यांना स्वप्नातील तेच संत दिसले. ते पुढे धावले आणि त्यांनी अत्यंत आदरपूर्वक संतांना मिठी मारली. त्यांना उद्देशून ते म्हणाले, हे कृपेच्या सागरा, तुम्हाला नमस्कार. आज तुमच्या उपस्थितीने माझे सर्व पाप नष्ट झाले आहेत. तुम्ही अज्ञानाच्या अंधाराला दूर करणारे सूर्य आहात. तुम्ही मला वाचवण्यासाठी आला आहात. माझा विश्वास आहे की तुम्ही या नम्र भक्तावर तुमची कृपा करण्यासाठी आला आहात. सांगा, तुम्ही कुठून आला आहात? तुमचे नाव काय आहे? तुम्ही कुठे राहता? नामधारकांनी हे प्रश्न विचारल्यावर सिद्धयोगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी तीर्थयात्रा करतो. माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरात भीमा आणि अमुर्जा नद्यांच्या संगमावर असलेल्या पवित्र स्थळी निवास करतात. ते त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत, जे केवळ आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरले आहेत. जे त्यांची पूजा करतात त्यांना कधीही दुःख किंवा दारिद्र्य येत नाही. त्यांचे घर नेहमी लक्ष्मीने भरलेले असते आणि ते संपत्ती, धान्य, गुरेढोरे आणि अष्टविध समृद्धीच्या सर्व आशीर्वादांनी परिपूर्ण असते. हे ऐकून नामधारक म्हणाले, मी सुद्धा त्या श्रीगुरूंचे सतत चिंतन करतो. आमच्या घराण्यात त्यांची भक्ती करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. तर मग मला अजूनही इतके कष्ट का सहन करावे लागतात? कदाचित माझे भाग्यच मोठे असेल, कारण आज तुम्ही माझ्या समोर प्रकट झाला आहात. तुम्ही माझे तारणहार आहात. आता कृपया तुमच्या कृपेने माझ्या शंकांचे निरसन करा. यावर सिद्धयोगी म्हणाले, अरे जाणा की श्रीगुरु आपल्या भक्तांवर नेहमीच दयाळू असतात. त्यांची कृपा नम्र आणि पराक्रमी दोघांवरही समान असते. ज्याला गुरूंची कृपा स्पर्श करते त्याला कोणताही त्रास होऊ शकत नाही. गुरूंच्या कृपेने युक्त आत्मा काळावरही विजय मिळवतो. सर्व देव त्याच्या अधीन होतात आणि तरीही तुम्ही जे या श्रीगुरूंची पूजा करता, रोजच्या दुःखांची तक्रार करता, हे दर्शविते की तुमची भक्ती आणि श्रद्धा दृढ नाही, म्हणून तुम्हाला विविध दुःख सहन करावे लागतात. लक्षात ठेवा की श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या सारतत्वाचे प्रतीक आहेत. जेव्हा तुम्ही त्यांची अनन्य भक्तीने पूजा करता तेव्हा ते तुम्हाला सर्व काही देतात, म्हणून त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा. तसेच हे लक्षात ठेवा, जर हरी विष्णू क्रोधित झाले तर गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण जर गुरुच क्रोधित झाले तर हरी सुद्धा संरक्षण देऊ शकत नाही. येथे सिद्ध जेव्हा हे म्हणाले तेव्हा नामधारकाने मोठ्या भक्तीने त्यांच्या चरणी वंदन केले. मग हात जोडून त्यांनी विचारले, स्वामी, आपण जे बोललात त्याबद्दल माझी एक शंका आहे. श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत. हे कसे? आपण असेही म्हणालात की जर हरिहर, विष्णू आणि शिव क्रोधित झाले तर गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण जर गुरुच क्रोधित झाले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे शक्य आहे? हे ज्ञान कोणत्या शास्त्रातून किंवा पुराणातून प्राप्त झाले आहे? कृपया माझी शंका दूर करा. हे ऐकून सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका योग्य आहे. मी वेदांच्या आधाराने त्याचं उत्तर देईन. लक्षपूर्वक ऐक. ब्रह्माच्या मुखातून 4 वेद आणि 18 पुराणे निघाली. या 18 पुराणांमध्ये ब्रह्मवैवर्त पुराण अत्यंत प्रसिद्ध आहे. द्वापर युगाच्या शेवटी भगवान नारायण विष्णूंनी व्यासावतार धारण केला. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी वेदांचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन केले. व्यासमुनींनी ऋषींना जी कथा सांगितली ती मी आता तुला सांगतो. ती पूर्ण एकाग्रतेने ऐक. सिद्ध पुढे म्हणाले, सृष्टीच्या आरंभी जेव्हा महाप्रलय झाला तेव्हा भगवान नारायण विष्णूंचे आदिम रूप कॉस्मिक वॉटर्सवर अव्यक्त अवस्थेत होते. तेव्हा त्यांच्या मनात सृष्टी निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली. ते जागे झाल्यावर त्यांच्या नाभीतून एक कमल उमलले. त्या कमळातून भगवान ब्रह्मा प्रकट झाले. त्यांनी 4 दिशांना पाहिले तेव्हा ते 4 मुखांनी प्रकट झाले. ब्रह्माने मनात विचार केला, मी सर्वात मोठा आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. त्याच क्षणी भगवान विष्णू हसले आणि त्यांनी गंभीर आवाजात म्हटले, मी महाविष्णू आहे, तू माझी पूजा कर. हे ऐकून भगवान ब्रह्मानी भगवान विष्णूंना वंदन केले आणि त्यांची विविध प्रकारे स्तुती केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना सृष्टी निर्माण करण्याचा अधिकार दिला. तथापि ब्रह्मानी नम्रपणे विचारले, हे परमप्रभू,
माझ्याकडे सृष्टी निर्माण करण्याचे ज्ञान नाही, मी काय करू? त्याच्या उत्तरात विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जग निर्माण करण्यास सांगितले. विष्णूंच्या आज्ञेचे पालन करून ब्रह्मांनी स्थिर आणि जंगम प्राण्यांनी भरलेले एक विविध आणि चैतन्यमय जग निर्माण केले. त्यांनी 4 प्रकारचे सजीव प्राणी निर्माण केले. 1. स्वेदज घामातून जन्मलेले प्राणी, उदा कीटक. 2. अंडज अंड्यातून जन्मलेले प्राणी, उदा पक्षी आणि सरपटणारे प्राणी. 3. जरायुज गर्भाशयातून जन्मलेले प्राणी, उदा सस्तन प्राणी आणि मानव. 4. उद्भिज पृथ्वीतून उगवणारे प्राणी, उदा वनस्पती आणि झाडे. भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार ब्रह्मांनी 3 लोक त्रैलोक्य निर्माण केले. त्यांनी मनातून जन्मलेले पुत्र ज्यात सनक ऋषी तसेच 7 महान ऋषी, सप्तर्षी, देव आणि राक्षस यांचाही समावेश आहे निर्माण केले. त्यानंतर भगवान ब्रह्मांनी 4 युग कालखंड निर्माण केले. 1. कृतयुग सत्ययुग. 2. त्रेतायुग. 3. द्वापर युग. 4. कलियुग. ही युगे ब्रह्माच्या आदेशानुसार पृथ्वीवर क्रमाक्रमाने उतरतात. ब्रह्मांनी प्रथम कृतयुग सत्ययुग पृथ्वीवर पाठवले. आता त्याची वैशिष्ट्ये ऐका. सत्ययुग हे सत्यता, वैराग्य, ज्ञान आणि सत्वगुणाचे प्राबल्य असलेले युग होते. ते पांढरे वस्त्र परिधान केलेले होते. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि हातात कडी होती. पृथ्वीवर आल्यावर सत्ययुगाने लोकांना धार्मिकता, तपश्चर्या आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे मार्गदर्शन केले. भक्ती आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवून त्यांनी मानवतेला उन्नत केले. सत्ययुगाचा काळ संपल्यावर ब्रह्मांनी त्याला परत बोलावले. मग त्यांनी त्रेतायुग पृथ्वीवर पाठवले. आता त्याची वैशिष्ट्ये ऐका. त्रेतायुगाचे शरीर सत्ययुगापेक्षा अधिक मोठे होते. त्याच्या हातात यज्ञ सामग्री होती, कारण या युगात लोक प्रामुख्याने यज्ञीय विधी करत असत. त्याने कर्माचा, धार्मिक कृतीचा मार्ग स्थापित केला. धर्माचे प्रतीक असलेला बैल वृषभ त्याच्या जवळ होता. त्याने पृथ्वीवर धर्म आणि शास्त्रवचनांचे ज्ञान पसरवले. त्याचा नेमलेला वेळ संपल्यावर तोही आनंदाने परत गेला. मग भगवान ब्रह्मांनी द्वापर युगाला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या हातात खटवांग, एक रहस्यमय कर्मचारी आणि बाण असलेले धनुष्य होते. ते उग्र आणि शांत, निर्दयी आणि दयाळू दोन्ही होते. त्या युगात धर्म, पुण्य आणि पाप समान प्रमाणात अस्तित्वात होते. पृथ्वीवरील त्याचा नेमलेला काळ पूर्ण झाल्यावर द्वापर युग भगवान ब्रह्माकडे परत गेले. द्वापर युग परतल्यावर ब्रह्मांनी कलियुगाला बोलावले आणि त्याला पृथ्वीवर उतरण्याची आज्ञा दिली. कलियुग विचारहीन आणि बेपर्वा होते. ते ब्रह्मासमोर नग्न अवस्थेत आले. त्याचा चेहरा भूतासारखा दिसत होता. ते भांडणे आणि मत्सर घेऊन आले होते. त्याच्या उजव्या हातात जीभ होती आणि डाव्या हातात लिंग वासनाचे प्रतीक होते. रडत, हसत, शाप देत आणि बेभान होऊन नाचत ते भगवान ब्रह्मासमोर डोके वाकवून उभे राहिले. हे पाहून भगवान ब्रह्मा हसले आणि त्यांनी विचारले, तू जीभ आणि लिंग का धरून आहेस? कलियुग उत्तरले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण जे आपली वाणी, चव आणि वासनांवर नियंत्रण ठेवतात त्यांच्यापुढे मी हतबल आहे. भगवान ब्रह्मांनी मग त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. तथापि कलियुगाने प्रश्न विचारला, तुम्ही मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण तुम्हाला माझे खरे स्वरूप माहीत आहे का? मी धर्माचा नाश करेन. मी कोणत्याही कायद्याने बांधलेला नाही. मी लोकांमध्ये आळस आणि संघर्ष निर्माण करेन. जे दुसऱ्यांचे धन चोरतात आणि दुसऱ्यांच्या बायकांशी गैरसंबंध ठेवतात, हे माझे सर्वात जवळचे साथीदार आहेत. जे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची फसवणूक करणारे ढोंगी तपस्वी आहेत, तेही माझे प्रिय मित्र आहेत. पण जे सद्गुणी आणि धार्मिक लोक आहेत ते माझे शत्रू आहेत. कलियुगाचे बोलणे ऐकून भगवान ब्रह्मा म्हणाले, मागील युगांमध्ये मनुष्यांचे आयुष्य दीर्घ होते, ज्यामुळे त्यांना अनेक वर्षे मोठी तपश्चर्या करता येत असे. त्यांना अकाली मृत्यू येत नसे, पण त्यांना पृथ्वीवर दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत असे. तथापि तुमच्या युगात असे होणार नाही. तुमच्या काळात लोकांचे आयुष्य कमी असेल, जास्तीत जास्त 100 वर्षे, आणि त्यांच्यात कमी शक्ती असेल. यामुळे ते भक्ती आणि ज्ञानाद्वारे आध्यात्मिक मुक्ती, मोक्ष लवकर मिळवण्याचा प्रयत्न करतील. जे प्रबुद्ध आणि सद्गुणी आहेत त्यांना तू मदत कर. कलियुग उत्तरले, ज्या लोकांचे तुम्ही वर्णन करत आहात ते माझे शत्रू आहेत. अशा लोक जिथे असतील तिथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. मी त्यांच्याकडे पाहूही शकत नाही. भारताची भूमी सद्गुणी लोकांनी भरलेली आहे. मी तिथे गेलो तर ते मला नष्ट करतील. मी अशा ठिकाणी कसा जाऊ? भगवान ब्रह्मांनी त्याला आश्वस्त केले, चिंता करू नको. जेव्हा तू पृथ्वीवर उतरशील तेव्हा लोक स्वाभाविकपणे तुझ्या मार्गाचे अनुसरण करतील. फार थोडे लोक सद्गुणी राहतील आणि तुला त्या व्यक्तींना मदत करावी लागेल. बाकी सर्वजण तुझ्या प्रभावाखाली असतील. कलियुगाने मग विचारले, मी स्वभावतः दुष्ट आहे. मी धार्मिक आणि सद्गुणी लोकांना कशी मदत करू? भगवान ब्रह्मा म्हणाले, जे शरीर आणि मनाने शुद्ध आहेत, जे लोभापासून मुक्त आहेत,
जे हरी, विष्णू आणि हर शिव यांची सेवा करतात आणि जे आपल्या गुरुवर निष्ठावान राहतात त्यांना तू कधीही त्रास देऊ नये. जे आपल्या आई वडिलांची सेवा करतात, जे ब्राह्मण गायत्री मंत्र आणि कपिला गायची पूजा करतात आणि जे रोज तुळशीच्या रोपाला वंदन करतात त्यांना तू त्रास देऊ नये. जे निस्वार्थपणे आपल्या गुरुची सेवा करतात, जे दृढ भक्तीमध्ये गुंतलेले असतात किंवा जे नियमितपणे शास्त्रवचने पुराणे ऐकतात त्यांना तू कधीही त्रास देऊ नये. ही माझी तुला आज्ञा आहे. कलियुगाने भगवान ब्रह्मना विचारले, गुरु शब्दाचा अर्थ काय आहे? त्याचे खरे स्वरूप काय आहे? गुरुची महानता काय आहे? ब्रह्मा म्हणाले, गुरु हा शब्द ग अधिक उ आणि र अधिक उ यांच्या संयोगाने तयार झाला आहे. ग अक्षर म्हणजे भगवान गणेश, उ म्हणजे भगवान विष्णू आणि र म्हणजे अग्नी, अग्निदेवता. गुरु हे 2 अक्षरी शब्द जीवनातील 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करतात. जर भगवान शिव क्रोधित झाले तर गुरु तुमचे रक्षण करू शकतात, पण जर गुरुच नाराज झाले तर भगवान शिव सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाहीत. गुरु म्हणजे दुसरे कोणी नाही तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. गुरु हे प्रत्यक्ष रूपात परब्रह्म आहेत. म्हणून सद्गुरूची, खऱ्या गुरुची नेहमी सेवा आणि पूजा करावी. भगवान विष्णूचे भक्त गुरुची अनंत भक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. जेव्हा गुरु प्रसन्न होतात तेव्हा देव सुद्धा भक्ताच्या अधीन होतो. गुरुची पूजा केल्याने पवित्र तीर्थस्थाने, तपश्चर्या, योग आणि धार्मिक शिस्त यांचे ज्ञान प्राप्त होते. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्याने धार्मिक आचरण, आपली कर्तव्ये, वर्ण आणि आश्रम धर्म पालन करणे, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य प्राप्त होते. म्हणून केवळ गुरुचीच पूजा करावी, कारण ते सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. गुरुची ही स्तुती ऐकल्यावर कलियुगाने विचारले, तुम्ही म्हणता की गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत, हे कसे शक्य आहे? याचे उदाहरण देण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का? ब्रह्मा म्हणाले, मी तुला सर्व काही तपशीलवार समजावून सांगेन. पूर्ण लक्ष देऊन ऐक. गुरुशिवाय मोक्ष नाही. शास्त्र ऐकल्याशिवाय ज्ञान प्राप्त करता येत नाही. गुरूंच्या मुखातून निघालेले शब्द ऐकूनच खरे ज्ञान प्राप्त होते. गुरु ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश आहे. मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. असे बोलून ब्रह्मा ऋषी संदीपकची कथा सांगू लागले. खूप पूर्वी गोदावरी नदीच्या काठावर अंगिरस ऋषींचा एक आश्रम होता. त्या आश्रमात वेदधर्म नावाचे एक ऋषी होते, जे अंगिरसचे शिष्य होते. त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करत होते. त्यापैकी संदीपक नावाचा एक निष्ठावान विद्यार्थी होता, जो खूप ज्ञानी होता आणि त्याची गुरु प्रती खूप श्रद्धा आणि भक्ती होती. तो अत्यंत समर्पण भावनेने आपल्या गुरुची सेवा करत असे. एक दिवस वेदधर्म यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रेम करत असाल तर मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमचे शब्द आमच्यासाठी वेदांसारखेच पवित्र आहेत. कृपया सांगा. वेदधर्म म्हणाले, मी पापांचा नाश करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आहे. माझे बहुतेक मागील पाप नष्ट झाले आहेत, पण काही शिल्लक आहेत. हे पाप केवळ दुःख भोगूनच नष्ट होऊ शकतात. म्हणून मी हे दुःख भोगण्यासाठी आणि सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी काशी वाराणसी येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि मला या काळात माझ्यासोबत सेवा करण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. जर तुमच्यापैकी कोणी माझी सेवा करण्यास तयार असेल तर मी नक्कीच पूर्णपणे शुद्ध होईन. हे ऐकून सर्व शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. उत्तर देण्यास कचरत होते. त्या क्षणी संदीपक उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुदेव, दुःख भोगूनच ते संपवले जाते. जोपर्यंत तुमचे शरीर मजबूत आहे तोपर्यंत ते सहन केले पाहिजे, जेणेकरून ते दुसऱ्या रूपात परत येणार नाही. मला समजते की आपल्या नशिबात असलेले दुःख भोगल्याशिवाय मोक्ष प्राप्त करता येत नाही. मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. मी तुम्हाला काशीला घेऊन जाईन. हे ऐकून वेदधर्म प्रसन्न झाले. ते म्हणाले, माझ्या प्रिय संदीपका, नीट विचार कर. जर तू माझ्यासोबत आलास तर तुला माझे दुःख पाहावे लागेल. जसा मी या कर्मिक परिणामांना सहन करेन तसा मला कुष्ठरोग होईल. मी अपंग, अंध आणि विकृत होईन. तुला 21 वर्षे माझी काळजी घ्यावी लागेल. तू यासाठी तयार आहेस? संदीपकने उत्तर दिले, गुरुदेव, मी तयार आहे. माझ्यासाठी तुम्ही काशी विश्वनाथाहून वेगळे नाही. अशा प्रकारे संदीपक आपल्या गुरूंना काशीला घेऊन गेला. ते मणिकर्णिका घाटाच्या उत्तरेला कंबाळेश्वर मंदिराजवळ स्थायिक झाले. त्यांची दिनचर्या पवित्र मणिकर्णिका पाण्यात स्नान करणे आणि भगवान विश्वनाथ शिव यांची पूजा करणे अशी होती. जसा वेळ गेला, वेदधर्मांचे शरीर क्षीण होऊ लागले. त्यांना गंभीर कुष्ठरोग झाला. त्यांची दृष्टी गेली आणि त्यांचे अवयव विकृत झाले. ते चालू शकत नव्हते. तथापि संदीपक आपल्या सेवेत अबिचल राहिला. तो आपल्या गुरुचे कपडे धुत असे, त्यांना अंघोळ घालत असे, त्यांची शय्या तयार करत असे आणि त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करत असे. संदीपकच्या अथक भक्ती असूनही वेदधर्म त्याची सतत परीक्षा घेत असत.
गुरु जाणून बुजून परस्पर विरोधी आणि अतार्किक आज्ञा देत असत, ज्यामुळे संदीपकची सेवा अधिकच आव्हानात्मक बनत असे. संदीपक कितीही सेवा करत असला तरी वेदधर्म नेहमी त्याला फटकारत, असंतोष व्यक्त करत आणि सतत तक्रार करत असत. जर संदीपक भिक्षा आणत असे तर गुरु तक्रार करत किती अपुरी आहे. जर संदीपक मिठाई आणत असे तर गुरु कधी कधी संपूर्ण जेवणच फेकून देत, म्हणत की त्याला ते नको होते. तरीही संदीपक कधीही निराश झाला नाही. उलट त्याने आपल्या गुरुची सेवा करण्यात आनंद मानला. त्याची सेवा हीच आपल्या जीवनाचा एकमेव उद्देश मानला. संदीपकच्या गुरुभक्तीची कीर्ती देवांच्या कानावर पोहोचली. अशी दृढ भक्ती पाहण्याची उत्सुकता निर्माण झाल्याने भगवान शिव स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले. संदीपकची अपार निष्ठा पाहून शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला हवा तो वर माग. परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते. तो आपल्या गुरुजवळ गेला, हात जोडले आणि म्हणाला, गुरुदेव, भगवान शिव मला वरदान देत आहेत. मी त्यांना तुमची आजारपणातून मुक्ती मागावी का? वेदधर्म क्रोधित झाले आणि म्हणाले, बिलकुल नाही, माझ्यासाठी देवांकडे काहीही मागू नको. आपल्या गुरुची आज्ञा पाळत संदीपक भगवान शिवाकडे परतला आणि म्हणाला, मला स्वतःसाठी कोणतेही वरदान नको आहे आणि माझ्या गुरूंनाही नाही. या उत्तराने चकित होऊन भगवान शिव कैलास पर्वतावर परतले आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत इतर देवांना सांगितला. भगवान विष्णू संदीपकच्या भक्तीची परीक्षा घेतात. काही दिवसांनंतर भगवान विष्णूंनी गुरु आणि शिष्याची भक्ती पाहण्यासाठी भेट देण्याचे ठरवले. संदीपकची दृढ गुरुभक्ती पाहून विष्णू अत्यंत समाधानी झाले. ते संदीपक समोर प्रकट झाले आणि म्हणाले, प्रिय बाळा, या संपूर्ण जगात मला तुझ्यासारखा आपल्या गुरुवर प्रेम करणारा शिष्य कधीच दिसला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, कृपया वरदान माग. संदीपकने नम्रपणे उत्तर दिले, स्टार हे परमप्रभू, मला काहीही नको आहे. जे काही तुम्ही मला देऊ शकता ते माझे गुरु देण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. माझे गुरु सर्व ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. प्रसन्न गुरु आपल्या शिष्याला जे देऊ शकत नाहीत असे काही नाही. तथापि जर तुम्हाला खरोखरच मला आशीर्वाद द्यायचा असेल तर मला माझ्या गुरुची सर्वोच्च भक्ती प्रदान करा, कारण मी गुरुभक्तीला सर्वात मोठा खजिना मानतो. या उत्तराने प्रसन्न होऊन भगवान विष्णू म्हणाले, तू बरोबर आहेस. जो आपल्या आईवडिलांची आणि गुरुची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने माझीच सेवा करत असतो. गुरुभक्ती ही मी देऊ शकणाऱ्या कोणत्याही वरदानापेक्षा मोठी आहे. मी तुला आशीर्वाद देतो की तुझी गुरुभक्ती कायम स्वरूपी अटळ राहील. असे बोलून भगवान विष्णू अदृश्य झाले. वेदधर्म संदीपकला आशीर्वाद देतात. काही वेळानंतर वेदधर्म यांनी संदीपकला विचारले, सांग, भगवान विष्णूंनी तुला काय दिले? संदीपकने उत्तर दिले, मी भगवान विष्णूंना फक्त एकच वरदान मागितले, गुरुभक्तीचे सर्वोच्च रूप. हे ऐकून वेदधर्म अत्यंत आनंदित झाले. ते म्हणाले, संदीपका, तू खरोखरच धन्य आहेस. तू कायम काशीमध्ये निवास करशील. जो कोणी तुला भक्तीने आठवण करेल तो दुःखातून मुक्त होईल आणि त्याला सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होईल. तुला माझे आशीर्वाद आहेत. वेदधर्म यांनी हे शब्द उच्चारताच त्यांचे शरीर चमत्कारिकरित्या बरे झाले. त्यांचे सर्व रोग नाहीसे झाले. त्यांचे शरीर तेजस्वी झाले आणि त्यांची दृष्टी परत आली. प्रेमाने भरून त्यांनी संदीपकला मिठी मारली आणि आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. ते म्हणाले, माझ्या प्रिय बाळा, मी तुझी परीक्षा घेत होतो. जो कठोर तपश्चर्या करतो त्याला कधीही रोग होत नाही. तू 21 वर्षे माझी अतूट भक्तीने सेवा केली आहे, त्यामुळे तुला सर्व प्रकारच्या ज्ञानावर प्रभुत्व मिळेल. निष्कर्षेस सूत कथाकार म्हणाले, गुरुभक्तीची महानता समजावून सांगताना भगवान ब्रह्मानी ही संदीपकची पवित्र कथा कलियुगाला सांगितली. कथा पूर्ण झाल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीची अपार शक्ती समजावून घे. जो कोणी आपल्या गुरुची दृढ श्रद्धा आणि भक्तीने सेवा करतो त्याच्यावर भगवान शिव स्वतः प्रसन्न होतात. अशा प्रकारे कलियुगाचे वर्णन आणि गुरुची महती संदीपकची कथा नावाचा श्री गुरुचरित्राचा दुसरा अध्याय समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ. पुढील अध्याय ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.